आपण किती आरामात आकाशला जेवण देऊन आलो आणि कोणाला माहित सुद्धा नाही पडलं. आकाशला तुझ्या हातचं जेवण पसंत आहे. हो, सगळेच्या सगळे इकडे हजर आहेत. चला मी तर इकडे बसून मस्त डान्स शो पाहतो. फार बरं वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. किती चांगले नाचला तुम्ही सगळे. अरे मास्टरजी, तुम्ही तरी आता खुश व्हा. तुमचा शनी आता परत चाललाय. पण एक गोष्ट सांगू, आजूला पण सांगतो मी की चिंता करायची काही एक गरज नाहीये. कारण जर असे लोक तुमच्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये असतील ना, तर तुमचा शो नक्कीच हिट होईल. आणि गुरु तर तुम्ही आहात. तुम्हाला तर सर्वच माहित असेल. चला बाई, निघतो मी आता. लक्षात ठेवा. आणि रोशनी, मला फोन करतो जेव्हा इथला ड्रामा सगळा संपेल तेव्हा. मी तुला न्यायला येईन. बाय द वे, आय थिंक नील योग्य तेच बोलत होता. तू या कंटेस्टंट्स बरोबर कॉम्पिटिशन कशी काय मॅनेज करशील? बी पेशंट रेवा, सगळं मॅनेज होईल. डोंट वरी. ओके, नेक्स्ट नाव आहे शिखा. शिखाजी, सिस्टर, तुमचं नाव घेतलंय. ते माहितीये मला, पण मला नाही वाटत की मी हे डान्स वगैरे करू शकेन. पण का? नील भैया खरं तेच बोलत होते. आमच्यासारखे लोक हे डान्स बान्स नाही करू शकत. हेच योग्य आहे की आम्ही इथून निघून जातो. हो, आपण इथून जाऊया. सर, एक सेकंड. मी तुम्हाला थांबवणार नाही, पण परत एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की एक वेळ परत विचार करा. तुम्ही सगळे आपली भीती बाजूला ठेवून इथपर्यंत आलात, हीच मोठी गोष्ट आहे. तर मग आता का घाबरताय? सगळ्यात कठीण असतं ते पहिलं पाऊल. त्यानंतर मार्ग आपोआप सापडतात. डान्स तुमचं स्वप्न आहे. आता जर योग्य वेळ आली आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची, तर तुम्ही मागे नाही हटू शकत. स्वतःला स्वतःपासून स्वतंत्र करायची वेळ आली आहे. आणि राहिली गोष्ट चांगल्या किंवा वाईट डान्सरची, स्वतःच्या मनाला आणि आपल्या पायांना स्वतंत्र करून बघा. ताल से ताल स्वतःच मिळतील. बिट्टू, Take it slow, girl, I'm a long laster. Yeah, I'm a bad boy, but I'm a good girl. I'm the master of the blood show. I take the school, but
हे What the hell is wrong with you? तू आहेस तरी कोण आकाशवर ओरडणारी? असं तर त्याने काही केलं नाहीये जे तू इतका मोठा सीन क्रिएट केलास. आता प्लीज हे बोलू नकोस की आकाशने तुझा हात पकडला होता अँड तुझ्या त्या व्हॅल्यूज आणि संस्कारांच्या विरोधात आहे हे सगळं. तुम्ही छोट्या शहरातले लोक पण ना लुजर्स असता. ब्लडी गामठण. रेवा, काम डाऊन. गॉड, कोणत्या गोष्टीचा इतका ऍटिट्यूड? तसं काय नाहीये रेवा. इतकी शांत मुलगी असं नाही रिॲक्ट करू शकत. एक चे मला पण दे रे. काय रे, काय झालं? तुझ्याजवळ पण काम नाही वाटतं. या चहाच्या टपरीवर घोटावर घोट मारतोयस नुसता. आता काय करणार बाईजी? दार्जिनी तर त्या मुलाला आता हात लावायला पण मनाई केली. तर मग याशिवाय आमच्याकडे दुसरं कोणतं कामच नाहीये. तुम्ही सर्वजण ना, पण माझ्याकडे तुमच्या बोरिंगपणावर एक उपाय. सांगा बाईजी, कोणाचे हातपाय तोडायचे आहेत? त्याची अशी पिटाई करून टाकू ना की पुढच्या जन्मात पण विसरणार नाही तो. यावेळीचे काम आहे ना थोडंसं वेगळं काम आहे. कामासाठी जास्त वेळ माझ्याकडे नाहीये. एकाची कुंडली गाडायची. होईल काय हे काम? हो, होईल ना बाईजी. बंटीला सोबत घेऊन जा. कुठे ना कुठे कामाला येईल तुझ्या. नाव तर सांगा त्याचं. यार माहित नाही उद्या रिहर्सल मध्ये एंट्री मिळेल की नाही. पण यार मला तू एक सांग, तुझ्या अंगात काय कोणती देवी वगैरे आली होती का? असं वेड्यासारखं बिहेव करत होतीस. फक्त डान्ससाठी हातच पकडला होता त्याने. कोणती छेडछाड जबरदस्ती तर नाही केली ना त्याने? केली का? मग इतका तमाशा करायची काय गरज होती तुला? पण माझ्यासाठी ती छेडाछेडीच आहे. रोशनी, अरे बापरे, याला माहित पडलं की काय? आधी काय नाही सांगितलंस तुम्हाला? आणि तो फोन काय पूजा करायला दिलाय? ते तर बरं झालं तुम्हाला इकडेच भेटलीस, नाहीतर उन्हात भटकावं लागलं असतं तुला. चल घरी सोडतो. आता येतेस ना? Thank God. फार त्रासलेले दिसताय तुम्ही. नाही सुनबाई, बस थोडंसं अंग दुखतं एवढंच. हे पोरा, ऐकलं नाहीस का? पाय दाब त्यांचे, आराम वाटेल जरा. दिल्लीला चक्कर अशीच मारलीत का तुम्ही? सगळं ठीक आहे ना? असे पाय दाबतो माझे? पाय पण नाही दाबू शकत नीट? अरे मनगटात ताकद नसेल तर जा बांगड्या भर. निघ. काय झालं दारजी? दिल्लीमध्ये कोणाशी बाचाबाची झाली का? बाची तर होणारच होती सुनबाई, पण चूक तर माझीच आहे ना. आता गाढवांची फौज उभी केली आहे ना माझ्या चारी दिशेला. आई शपथ सांगतो सुनबाई, जर आज माझ्याजवळ एक जरी चांगला माणूस असता तर साहेबांची इतकी बोलणी खावी लागली नसती मला.
साहेबांनी म्हणजे कोणती गंभीर समस्या आहे का? तुला तर माहिती आहे ना सुनबाई की अज्जू सगळ्या कर्नालमध्ये त्या मुंबईवाल्याला शोधत होता, ज्याने की तो त्या नाच गाण्यांचा तमाशा घेऊन संपूर्ण कर्नालमध्ये पाय नाही पसरणार. पण गमतीची गोष्ट ही की तो डान्स मास्टर अज्जूच्याच घरी राहत होता. आणि जेव्हा हे पितळ उघडं झालं तोपर्यंत उशीर झाला होता. साहेब पण खूप नाराज झाले आणि त्यांचं नाराज होणं योग्य होतं, कारण त्यांची इच्छा नसताना सुद्धा तो डान्स मास्टर संपूर्ण कर्नालमध्ये छाती फुलवून फिरत होता आणि लोकांना नाच गाण्यासाठी पितवत होता. पण साहेब तर जेव्हा पाहिजे तेव्हा त्या मुलाच्या पायात बेड्या टाकू शकतात ना? टाकू तर शकतो, पण चुनाव पण डोक्यावर आहे ना, आणि साहेबांना हे नकोय की अशा वेळी काही गडबड होवो. आणि या चक्करमध्ये माझ्या हातून सर्व काही निघून गेलं. म्हणजे काय दारजी? म्हणजे हे की माझी इच्छा होती यावेळी आपला नील इलेक्शनला उभा राहील, त्याला पण एक तिकीट मिळावं. तुला ते माहितीये की आपलं सर्व आयुष्य पंचायतीच्या निवडणुकीत गेलं, पण माझी इच्छा होती की या वेळेला आपला नील थोडा पुढे जावं, प्रगती व्हावी त्याची, त्याला तिकीट मिळावं. पण माझ्या सर्वच्या सर्व इच्छा दबूनच राहिल्या. साहेबांनी ठरवलंय यावेळी आमच्या फॅमिलीतून कोणाला तिकीट नाही मिळणार. दारजी, जर तुमची परवानगी असेल तर एक बोलायचं होतं. बोला. ते पोलीस इंचार्जची पत्नी आली होती, बरीच त्रासलेली दिसली ती. तर दारजी, खरी गोष्ट ही आहे की साहेबांचा जावई त्याला इथे कर्नालमध्ये कोणती तरी जमीन खरेदी करायची, त्याला तिथे बिल्डिंग उभी करायची, पण जी जमीन त्याला खरेदी करायची एका वादात अडकून पडली. पोलीस इंचार्ज आपलं सर्वस्व पणाला लावून बसलाय, पण काहीच होत नाहीये. तर तुम्ही मध्ये पडून त्याला ती जमीन मिळवून द्या ना, त्यामुळे तेही खुश होतील आणि तुमची चिंता सुद्धा दूर होऊन जाईल दारजी. अरे वा, तू तर खुश करून टाकलं. नीलच्या बापाने आयुष्यात एकच चांगलं काम केलं, तुझ्याशी लग्न करू. तू तर खूप मोठी बातमी सांगितली सुनबाई. ठीक आहे, मी तर बघतोच. सुखी राहा, खुश राहा. माफी असावी दारजी, मला माहित आहे की तुम्हाला त्या मुलाला परत मुंबईला पळवून लावायचंय, पण माझ्यासाठी तो मुलगा कर्नालमध्ये राहणं फार गरजेचं आहे. म्हणून मला त्या मुलाला इथे थांबवावंच लागेल, तेव्हा कुठे रोशनी आपल्या आईसारखी नाचेल. मी बोलते त्या मुलाविषयी. अरे माहित नाही त्या मुलाचं वागणं कसं असेल ते. आलाय तर मुंबईहूनच ना. सुरेंद्र भाऊंच्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण त्या मुलीमध्ये रक्त आईचं सुद्धा आहेच ना. ऑलराइट गाइस, स्टेप एकदम साधी आहे, मला फॉलो करा. ठीक आहे? 1 2 3 4 1 2. दॅट्स राईट. हॅलो अंकल, हाऊ आर यू? आय एम गुड बेटा, बट आय होप कर्नालमध्ये सर्व ठीक असेल. नो अंकल, इथे काही ठीक नाहीये. कर्नालचे लोक या कॉम्पिटिशनच्या अगेन्स्ट आहेत आणि इथल्या लोकल गुंडांपासून आकाशला धमकीही मिळालीये. कोणतंही हॉटेल किंवा लॉज त्याला राहायला जागा पण देत नाहीये. तो कोणत्या तरी मिडल क्लास घरामध्ये राहतोय. ओ गॉड. रेवा, अशा परिस्थितीत ते बॉडीगार्ड पण त्याची मदत करू नाही शकणार. एक्झॅक्टली अंकल, सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की आकाशला स्वतःलाच परत नाही यायचंय. त्याचा हट्ट किती टोकाचा आहे हे मी समजून चुकलोय. माहित नाही त्याला माझं म्हणणं कधी समजेल ते. डोंट वरी अंकल, म्हणून तर मी इथे थांबलीये ना, म्हणजे आकाशला मी माझ्या सोबत घेऊन येईन. रेवा, हा विचार करून मी हैराण झालोय की हा मुलगा एवढं सगळं ऐश्वर्य सोडून तिकडे त्या कर्नालमध्ये का पडलाय.
अरे असं काय आहे त्या कर्नालमध्ये की त्याला जीवाची पण पर्वा नाहीये. राईट लेग साईड, राईट लेग साईड, लेफ्ट लेग बॅक, लेफ्ट लेग बॅक, राईट लेग साईड, राईट लेग साईड, लेफ्ट लेग बॅक, लेफ्ट लेग बॅक. खूप छान, कीप सर गोइंग. तुमचा फोन वाजतोय. ऑलराईट गाईज, चालू ठेवा, मी आलोच. हे डीजे, हाऊ आर यू? आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं रिट्रीट कसं चाललंय? सर्व काही ठीक आहे, परंतु पहिले मला हे सांग की 2 दिवसापासून तू कुठे गायब होतास? पॅरिसहून आल्यानंतर कॉल पण नाही केलास आपल्या डीजेला. विसरलास ना मला? डीजे, मी सगळ्यांना विसरू शकतो, मोगॅम्बोला विसरू शकतो, तुम्हाला नाही. किती वेळा समजावलं की ते तुझे पापा आहेत आणि त्यांचा रिस्पेक्ट करणं तुझं कर्तव्य आहे. तुम्ही मला ओरडायला फोन केलाय? हो बरोबर, कारण आजपासून मी 2 आठवड्यांपर्यंत बोलू शकणार नाही. का डीजे? कारण आम्ही इथे सर्वजण मौन धारण करणार आहोत आणि आम्हा सर्वांचे फोन पण स्विच ऑफ केले जातील. जर या 2 आठवड्यांमध्ये मला तुमची गरज लागली तर? हो हो, 2 दिवसात तर तुला माझी आठवण झाली नाही, आता कसली आठवण येईल? डीजे, तुम्हाला माहिती आहे ना, एकदा मी कुठलंही काम सुरू करतो तेव्हा सगळं विसरून जातो, पण जेव्हा तुमची आठवण येते ना, मी सगळंच विसरून जातो. मी तुझ्याशी बोलू शकेन किंवा नाही, कधीही तुला माझी गरज वाटली, बस तुझे डोळे बंद कर. तुझ्या डीजेला तू तुझ्या जवळ पाहशील. अच्छा ऐक, 2 आठवड्यांपर्यंत चांगल्या प्रकारे बिहेव कर, लाईक अ गुड बॉय. हो डीजे, मी वेळेवर खाईन, वेळेवर झोपेन आणि डॅडना मोगॅम्बो नाही बोलणार. तू अगदी कितीही मोठा हो, माझ्यासाठी तू नेहमीच लहान राहशील. चल आता फोन ठेवते. बाय डीजे, लव्ह यू. लव्ह यू टू बेटा. मी बोलते त्या मुलाविषयी. अरे माहित नाही त्या मुलाचं वागणं कसं असेल ते. आलाय तर मुंबईहूनच ना. सुरेंद्र भाऊंच्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण त्या मुलीमध्ये रक्त आईचं सुद्धा आहेच ना. अरे नमस्कार कल्याणी बहिणी, कसं काय चाललंय तुमचं? अहो बहिणी, आज मी मोकळी झाले तर विचार केला तुम्हाला भेटून यावं. सगळं ठीक आहे ना? ही तर चुकीची गोष्ट आहे कमो. तू इतके दिवस कर्नाल मध्ये आहेस आणि तुला माझ्यासाठी आज वेळ मिळाला? बहिणी तुम्हाला तर माहितीच आहे, आईकडे येऊन भावाचं आणि आईचं ऐकलं नाही तर कान खेचतील माझे. हा, वरून ती माझी जाऊबाईंची मुलगी नाकामध्ये दम करून ठेवते. समजतंय. आता जर तू प्रत्येक महिन्याला 15 दिवसांसाठी माहेरी येशील तर प्रत्येक वेळ तुझे लाड थोडीच करणार. वहिनी, तुम्हाला लोणचं घालायचं होतं ना? मी आता फ्री आहे, बोला कधी घालायचं ते. हो हो, अगं ते- नमस्कार आत्या. सुखी राहा पोरा. काय नेमकं आज कम्मू आत्या आमच्या घरी कशी काय? बहिणीला भेटायला आले खास. हा, तर मग झालं ना भेटून वहिनीला आणि मन पण शांत झालं असेल. ठीक आहे हा बहिणी, निघते मी आता. राम राम. हा बहिणी, सांगा मला कधी लोणचं घालायचंय ते. ही आत्या काय करत होती आपल्या इकडे? अरे काहीतरी काम होतं माझं, पण मला सांग तू का एवढा बिघडतोयस? ती जेव्हा कर्नालला येते ना, रोशनीला नेहमीच रडवते. ते सगळं सोड, तू मला हे सांग, माझा राजा बेटा कुठून आलायस? अगं त्या कॉलेजमध्ये डान्स कॉम्पिटिशनची तयारी चालली ना, तिथे रोशनीला पण काही कारण नसताना जावं लागतं. आता तिला तर मी कुठे एकटीला सोडू शकत नाही ना. हे तर तू खरंच चांगलं केलंस, पण मला हे समजत नाही की तू प्रत्येक वेळ तर रोशनी सोबत नाही जाऊ शकत ना. मग अशी गरज पण काय? हो, गोष्ट तर अगदी खरी आहे, पण सोड, जाऊ दे. अगं बोल ना अम्मा, काय आहे मनात तुझ्या? ते दार्जींनी मला सगळं काही सांगितलंय. मला माहितीये तो डान्स मास्टर रोशनीच्याच घरी राहतो. पण त्याने काय फरक पडतो अम्मा? फरक तर काहीच पडत नाही,
पण मी तर रोशनीविषयी बोलतच नाहीये. आपली रोशनी तर सगळ्यांपेक्षा जास्त समजूतदार आहे. पण मी बोलते त्या मुलाबद्दल. माहित नाही त्या मुलाचं वागणं कसं असेल ते. आलाय तर मुंबई हो ना, शहरी पोरगा आहे. चल एक वेळ त्या मुलाला विसरून जाऊया आपण. पण तरी सुद्धा रोशनीच्या आईच्या भूतकाळाची आठवण येत राहते. सुरेंदर भाऊंच्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण त्या मुलीमध्ये रक्त आईचं पण आहे ना. डान्स तुमचं स्वप्न आहे आणि आता जर योग्य वेळ आली आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची, तर तुम्ही मागे नाही हटू शकत. शीतला माते, ज्या गोष्टीला मी पाठीमागे सोडण्याचा प्रयत्न करते ती परत परत माझ्यासमोर येऊन का उभी राहतीये? या हवेची दिशा बदलायला का लागलीये? जी माझ्या मनात भीती बसलीये की कदाचित मी अशा वेळेला कमकुवत होऊन जाईन. तो नील काय म्हणत होता की अंकल, कारखान्यामध्ये दुरुस्तीचं मोठं काम आहे. हो, त्या कारखान्यामध्ये एक पाईप सुद्धा दुरुस्ती करण्यासारखा नव्हता. ते ऍडव्हान्सचे पैसे माझ्या कामासाठी नव्हते, माझ्या अडचणींसाठी होते. अरे आता झालं काय, बोलशील तरी. नील, मी तुला बाबाजींची अडचण सांगितली होती. याचा अर्थ असा नाही होत की तू बाबाजींची जाऊन मदत कर. बस. जर तुझ्या पप्पांना आपल्या इज्जतीची इतकीच चिंता आहे ना, तर असे आपल्या घरातल्या मुलींसमोर आपल्या अडचणींची वार्ता करत बसले नसते.